मंडळी, हा आहे हुबेहूब शाहरुख खानसारखा दिसणारा जालन्याचा श्रीकांत जाधव. शाहरुख खानसारखीच चेहरापट्टी असल्याने त्याने शाहरुखसारखीच स्टाईल करणे व डायलॉग शिकून घेतलेत. यामुळे इंस्टाग्रामवर तो अतिशय प्रसिद्ध झालाय. तब्बल 60,000 फॉलोअर्स असलेला श्रीकांत जाधव शाहरुखचे डायलॉग देखील हुबेहूब बोलून दाखवतो. पाहुयात. दिल तो हर किसी के पास होता है दोस्तों, लेकिन सब दिल वाले नहीं होते। नमस्कार, मी श्रीकांत जाधव, ज्युनियर शाहरुख खान. मी आहे जालना जिल्ह्यामध्ये कुंभार पिंपळगाव या गावातला रहिवासी आणि मी गेले 7 ते 8 वर्षापासून मी शाहरुख खान सरची कॉपी करतोय आणि त्यांची ॲक्टिंग करतोय. तर आज कुठेतरी जाऊन आज मला 5 ते 6 महिने झाले या जालनापाशी मी एक व्हिडिओ बनवला होता. जालना पाठीपाशी तो खूप असा व्हायरल झाला होता. त्यामुळे मला प्रसिद्धी मिळालेली. म्हणजे कधी पण जालन्यामध्ये आलो की जालनाचा SRK म्हणून इथं सगळी मंडळी मला ओळखतात आणि इथे पण मला लोक ओळखायला लागलेत आणि इथं 15-20 जण आजूबाजूला सुद्धा आहेत ओळखायला. तर मला खूप चांगलं वाटतं की शाहरुख खानमुळे माझं काहीतरी थोडंफार नाव आहे आणि कोणीतरी मला ओळखतंय. हे आमच्या गावामध्ये असाच एक माझा मित्र होता. त्यांनी बोललं की तुझं थोडंसं चेहरा वगैरे शाहरुख खानसारखा मिळता जुळता आहे. तर मी एकदा बघितलं सहज की म्हणलं हो यार, खरंच आहे थोडंफार. तर मग मी डायलॉग बोलायला सुरुवात केली शाहरुख खानचे. डायलॉग बोलणं चालू केलं. त्यानंतर मग टिकटॉक वगैरे आलं होतं. तर टिकटॉकला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर तिथे पण खूप प्रसिद्धी मिळत गेली. तर तिथे पण 1 लाख माझे फॉलोअर्स झाले होते आणि त्यानंतर मी व्हिडिओ चांगले बनवायला सुरुवात केली आणि लोकांचं प्रेम प्रतिसादसुद्धा मला मिळत गेला. माझे सध्या इंस्टाग्रामला 60,000 फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला पण 60,000 आहेत. आणि तुम्हाला YouTube या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पर मंथ किती रेव्हेन्यू मिळतो? टोटल सोशल मीडियामधून मला 15 ते 20 हजारापर्यंत आसपास मिळून जातं. माझ्या स्वतःला चेंज केलं हे बघतायत आता तुम्ही. हे पहिले ड्रेसिंग वगैरे मी असं काही घालत नव्हतं, असं सेम गॉगल ड्रेसिंग वगैरे काही घालत नव्हतं. त्यानंतर मी ते आणायला सुरुवात केली आणि जसं जसं मी चेंज केलं तसं शाहरुख खानसारखं वाटत गेलो. हेअरस्टाईल जे आहे ती माझे पहिल्यापासून असेच केस आहेत. फक्त त्याला थोडंसं असं केलं की शाहरुख खानसारखे ते जरा बनून जाते. हो, खरंच त्यांचा फॅन आहे. मला भेटायची तर खूप इच्छा आहे, पण मी मुंबईला गेलो होतो त्यांच्या बर्थडेच्या दिवशी. पण मी आणखी सुद्धा त्यांना भेटू शकलेलो नाही. मी 4 ते 5 वेळेस त्यांना बघितलंय, पण भेटायचा चान्स मला आणखी भेटलेला नाही. पण नक्कीच पुढच्या काही वर्षामध्ये 1-2 वर्षामध्ये मी त्यांना नक्कीच भेटेल आणि त्यांच्यासोबत नक्कीच एक रील्स छोटीशी बनवू. सांगायला म्हणजे माझ्याकडं सांगायला शब्दच नसते की मला समजणार नाही की मी त्यांना काय बोलू. आता मी ज्यावेळेस ज्यांची मी इतकी कॉफी करतो त्यांच्या समोर मी काय बोलू, तुम्ही सांगा. काहीच बोलू शकत नाही. मला समजणार नाही की मी काय बोलू. मी इतका खुश राहीन. हे बघा, आधी मी रील्स बनवायचो, शाहरुख खानची ॲक्टिंग करत होतो, पण लोकांना माहीत नव्हतं की मी नेमकं कुठला आहे म्हणून. तर मी एक वेळेस जालन्याच्या पाठीमध्ये इथं समोर याच जागेवरती व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल झाला. त्यामुळं आमच्या जालन्याच्या पब्लिकला सुद्धा माहीत झालं की बाबा हे आपल्याच गावाकडचा आहे. श्रीकांत जाधव हा जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगावचा रहिवासी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला दरमहा 15 ते 20 हजारांची कमाई होतीये. या कमाईपेक्षाही त्याची मोठी फॅन फॉलोईंग तयार झालीये. जालना शहरामध्ये देखील सगळेच लोक त्याला ज्युनियर SRK म्हणून ओळखतात. आयुष्यात एकदा तरी शाहरुख खान यांना भेटण्याची इच्छा असल्याचं श्रीकांत जाधव सांगतो. नमस्कार, माझे नाव गजानन दांडगे. मी जाफराबादचा आहे आणि मी इथे जालन्यामध्ये एक SRK नावाचा व्यक्ती बघितला आणि त्यांच्यासोबत एक रील्स बनवली आणि ते सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. आणि मी आज त्यांच्यासोबत एक रील्स पण बनवलेले आहे आणि माझ्या मित्रांनी मला सांगितलं SRK आहे जालन्यामध्ये आणि मी त्यांची रील्स बघितली आणि आज मी त्याला भेटायला बनवलेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं मला. आणि खूप सध्या तर जालन्यामध्ये SRK नावानेच ओळखलं जातं त्यांना. हे अंजलि, कुछ कुछ होता है तुम नहीं समझोगे. हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं. हर शादी भी एक बार होते हैं और प्यार सिर्फ एक ही बार होता है. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.